छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। खरं म्हणजे श्रीरामपुरात सभा आहे आणि नावातच राम आहे, त्यामुळे जय श्रीराम, जय जय श्रीराम। आणि इथंच गोविंदगिरी महाराज या अयोध्येच्या राम मंदिर ट्रस्टचे सदस्य, त्यांनी आपल्या आदरणीय प्रधानमंत्री महोदयांचा उपवास सोडवला, ते या आपल्या गावचे, हा देखील आपल्या सगळ्यांचा अभिमान आहे। व्यासपीठ आपलं मोठं आहे, ज्यांचं नावं राहिलं असतील, ज्यांनी नावं दिली त्याची जबाबदारी आहे। आज आणि आपल्या उमेदवाराचं नाव काय महायुतीच्या? आपल्या उमेदवाराचं नाव आहे सदाशिवराव लोखंडे। संडे हो या मंडे, आपल्या सेवेत कायम सदाशिवराव लोखंडे। साधा माणूस आहे, साधी राहणी आहे आणि चांगले विचार आहेत, आणि म्हणून असा उमेदवार आपल्याला दिला। खरं म्हणजे मी मगाशी म्हटलं, श्रीरामपूरच्या या सेवे नावातच राम आहे आणि आपण सगळे रामाचे भक्त आहोत। आणि राम भक्तांना, हरामखोर म्हणणाऱ्यांना तुम्ही मतदान करणार का, हा प्रश्न आहे माझा। जय श्रीराम असा जयघोष केल्यानंतर रावणाच्या सैन्याला जसा राग येतो तसा आता काही जणांना येतोय, त्यांना आपण मतदान करणार का? आणि त्यांच्या अहंकाराची लंका जाळून टाकण्याची संधी तुमच्या हातात आली, ती पूर्ण करणार का? आवाज कमी आहे तुमचा। अहंकारी रावणाची लंका दहन करणार का? आणि रामराज्य आणण्यासाठी सदाशिवराव लोखंडे यांना मतदान करणार का? मोदीजींना पुन्हा प्रधानमंत्री करणार का? अब की बार, फिर एक बार और तीसरी बार। अरे लोखंडे बा नाही ना आपला, 3 वेळा आमदारकीची हॅट्रिक केले, आता खासदारकीची हॅट्रिक 3दा करणार ना। आणि म्हणून तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने ही त्यांची हॅट्रिक होईल असा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो। प्रचारामध्ये सगळेजण धावपळ करतायत, पण सगळ्यांना देखील श्रद्धा आणि सबुरीचा मंत्र देणारे साईबाबा यांच्या भूमीत आल्यानंतर सगळा थकवा दूर होतो, परत ऊर्जा येते। आणि म्हणून आपल्याला एवढंच सांगतो, आपल्या सगळ्यांच्या पाठीशी साईबाबांचा आशीर्वाद आहे, कारण सत्याची कास त्याच्या मागे साईबाबा असतो। आणि म्हणून मी आपल्याला विनंती करायला आलोय की साईबाबांच्या आशीर्वादाने अनेक लोक मुख्यमंत्री झाले, मंत्री झाले, आपले प्रधानमंत्री पण साईबाबांना खूप मानतात। आणि साईबाबांना देखील कशाचाही मोह नव्हता, अगदी ते देणारे होते दोन्ही हाताने, घेणारे नव्हते। एक फकीर म्हणून ते जगले। आणि आज आपण जर पाहिलं तर आपले आदरणीय या देशाचे प्रधानमंत्री 24 तास काम करतायत, देशाला पूर्ण जीवन त्यांनी समर्पित केलेलं आहे। आणि 10 वर्षात एकही सुट्टी न घेणारा प्रधानमंत्री आपल्याला लाभलाय, हे आपलं भाग्य आहे ना। असा प्रधानमंत्री लाभेल कुणाला? अगोदरचे प्रधानमंत्री कसे होते? पण आपले प्रधानमंत्री आज आवाज देतात, भारत बोलतो आणि जग हलतो, अशी परिस्थिती आज आहे। पूर्वी पाकिस्तान आपल्यावर हल्ला करायचा, आपल्यावर बॉम्ब फेकायचे, आपल्या सैनिकांची मुंडकी छाटून पाकिस्तानात न्यायची, आणि तेव्हाचे प्रधानमंत्री
त्यांच्या इनोच्या बैठकीत सांगायचे, बघा यांना समजवा, बघा यांना सांगा. मजबूर भारत आहे का आता मजबूत भारत आहे. आणि त्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आहेत. घुसके मारेंगे म्हणून सांगतात आणि पुलवामाचा बदला बालाकोट मध्ये सर्जिकल स्ट्राईक ने घेणारे त्यांचं नाव नरेंद्र मोदी. आणि म्हणून आता हे सगळं चालणार नाही, बिलकुल चालणार नाही, हे पाकिस्तानला त्यांनी सांगितलेलं आहे. आणि म्हणून आज मी आपल्याला सांगतो, पाकिस्तान मधल्या म्हणजे देशात राहायचं, पाकिस्तानची बोली बोलायचं. आज मगाशी आपल्या पालकमंत्री महोदयांनी त्याचा उल्लेख केला. मुंबईवर हल्ला करणारे दहशतवादी कसाब आणि शहीद झालेले हेमंत करकरे, कामटे, साळसकर, आपले तुकाराम ओंबळेनी तर त्या कसाबच्या गोळ्या सगळ्या पोटात घेतल्या, पण कसाबला सोडला नाही. या शहीदांचा अपमान काँग्रेस करते. वडेट्टीवार बाळासाहेबांकडे होता तेव्हा चांगला होता, काँग्रेसमध्ये गेला बिघडला. आज हे काँग्रेसची भाषा बोलू लागले, पाकिस्तानची भाषा. फारुख अब्दुल्ला म्हणतो पाकिस्तानी बांगड्या नाही भरल्या त्यांच्याकडे अनुभवामुळे. म्हणजे त्यांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही इथं बसताय इंडिया आघाडीमध्ये. आज खरं म्हणजे हा देशद्रोह आहे. या देशद्रोहांना या निवडणुकीत तुम्ही धडा शिकवणार की नाही? त्यांच्या विरोधात मतदान करणार की नाही? चिडून पेटून मतदान करायला पाहिजे. आणि या नरेंद्र मोदीजी आपले देशभक्त आहेत. ही निवडणूक फक्त एका शिर्डी लोकसभेची नाही, ही निवडणूक फक्त लोखंडेंची नाही, ही निवडणूक या देशाचा नेता निवडण्याची आहे. ही निवडणूक या देशाच्या विकासाची आहे. ही निवडणूक देशाच्या प्रगतीची आहे. आणि म्हणून एक देश तोडायला निघालेत, देशाचे तुकडे तुकडे करणारी एक गँग आणि देश जोडणारे देशभक्त, राष्ट्रभक्त, त्यांच्या नसानसामध्ये देशभक्ती भरलेले नरेंद्र मोदीजी, आपल्या देशाचं नाव जगात रोशन करणारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी एकीकडे आणि दुसरीकडे कोण आहे? राहुल गांधी. हा या देशाचा नेता काय? आणि म्हणून मोदीजींनी इस्रोच्या माध्यमातून चंद्रावर चांद्रयानचं यशस्वी लॉन्चिंग केलं. देशाचं नाव जगात झालं. परंतु काँग्रेस या युवराजांचं 40 वर्षापासून लॉन्चिंग, 50 वर्षापासून लॉन्चिंग करताय, लॉन्चिंगच होत नाही. हा फरक आहे ना. मग कोणाला निवडणार तुम्ही? कोणाला मत देणार? एकच नाव या देशामध्ये, ते आहे नरेंद्र मोदी. ही इंडिया अलायन्स एकत्र आली आहे. मोदी द्वेषाने पछाडली आहे. काय तर मोदीला हरवा, मोदींना हरवा. मोदीला हरवून देणार तुम्ही? मोदींना हरवा आणि पाकिस्तान फटाके फोडणार, हे करून देणार तुम्ही? यांचे जे काही मनसुबे आहेत ते आपण पूर्ण होऊ देणार? मोदी को हराना मुश्किल ही नहीं, नामुमकिन है. का तर त्यांची देशसेवा. आज त्यांनी अयोध्येमध्ये राम मंदिर बांधलं ना, श्रीरामपूर आहे ना हे.
करोडो रामभक्तांचं स्वप्न, आपल्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न राम मंदिर बांधण्याचं कोणी पूर्ण केलं? नरेंद्र मोदीजींनी. काश्मीरचं 370 कलम हटवण्याचं काम कोणी केलं? मोदीजींनी. अमित शाह साहेबांनी त्याचा असा कार्यक्रम केला, म्हणाले रक्तपात होईल, बॉम्ब फुटतील, रक्ताचा सडा पडेल, दगडफेक होईल. काय झालं? काही नाही झालं. आज काश्मीर हा आपलं नंदनवन, आपल्या देशाचा तुकडा पाकिस्तान आपल्याकडून काढायला बघत होता, परंतु मोदीजींनी काश्मीर 370 कलम हटवून दाखवलं. मोदी है तो मुमकिन है. आणि म्हणून ही निवडणूक देशाच्या अस्मितेची आहे, देशाच्या इब्रतीची आहे. जे नापाक इरादे त्यांचे आहेत, या पाकिस्तान धार्जिने लोक झालेत, पाकिस्तानची बोली बोलू लागलेत. आणि मी म्हणालो, काँग्रेस का हात पाकिस्तान के साथ असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. तुम्ही त्यांच्या मांडीला मांडी लावून बसता आणि हिंदुत्वाची भाषा करताय. गर्व से कहो हम हिंदू आहे असं बोलण्याची हिंमत आहे? आता तर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे नाव घेण्याची देखील हिंमत नाही. हिंदू हृदय सम्राट म्हणून त्यांची जीभ कचरायला लागली. हे हिंदुत्व आहे. मी हिंदू आहे, मी हिंदू आहे, मी हिंदू आहे, मी मर्द आहे, मी मर्द आहे, हे काय बोलायला लागत? अरे तुम्ही हिंदुत्व सोडलं 2019ला, जेव्हा तुम्ही निवडणूक शिवसेना भाजपा म्हणून लढले. सरकार कुणाबरोबर बनवायला पाहिजे होतं सांगा? तुम्ही बनवलं कुणाबरोबर? काँग्रेस बरोबर. तेव्हाच तुमचं एक शिवसेना प्रमुखांचे विचार तुम्ही सोडले. या तमाम 12.5 कोटी जनतेच्या पाठीत खंजीर खुपसला. भारतीय जनता पार्टी मित्र पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसला. काय मिळवलं? आणि आम्ही या एकनाथ शिंदेने हा अन्याय दूर करण्याचं धाडस केलं आणि तमाम महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनातलं सरकार आम्ही स्थापन केलं. आज आपण पाहतोय 2.5 वर्षापूर्वीचं सरकार आणि 2 वर्ष काम केलेलं सरकार. आज 2.5 वर्षापूर्वी या सरकारने सगळं बंद केलं होतं ना. सण उत्सव परंपरा सगळं बंद होतं. आपलं सरकार आल्यानंतर काय केलं? सगळी बंदी हटवली, सगळ्या कामात खोडा घातला होता. सगळे रस्ते, तुमचा नागपूर समृद्धी हायवे पण बंद होता, अटल सेतू बंद होता, मेट्रो बंद होती, सगळे प्रकल्प बंद होते. सगळ्यामध्ये खुट्टा मारून ठेवला, स्पीड ब्रेकर टाकून ठेवला. आणि आम्ही आल्यानंतर पहिले सण उत्सवाची बंदी हटवून टाकली आणि सण उत्सवाची बंदी हटवली. सगळे सण उत्सव सुरू झाले, मोकळा श्वास घेऊ लागले लोक आणि सगळं बंद पडलेलं त्याला चालना मिळाली. समृद्धी महामार्ग उद्घाटन मोदीजींनी केला, अनेक प्रकल्पांचं मोदीजींनी उद्घाटन केलं, अटल सेतू केला, मेट्रो केलं. आज समृद्धी महामार्ग हा एक गेम चेंजर प्रकल्प झाला. आज शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी हा एक वरदान ठरला. जमिनीचा मोबदला आम्ही सगळे कायदे नियम बाजूला ठेवले, जमिनीचा मोबदला 5 पट आम्ही दिला, शेतकऱ्यांना समृद्धी दिली. आता माझ्याकडे एक मागणी आली आहे,
श्रीरामपुरातली 70 गावं याला थेट जोडायची आहेत. तुमची गावं हा एकनाथ शिंदे आपलं सरकार हे जोडल्याशिवाय राहणार नाही, हे मी या ठिकाणी सांगतो. आणि म्हणून शिर्डीचा विकास असेल, या ठिकाणी राज्याचा विकास असेल, हे डबल इंजिनचं सरकार या ठिकाणी काम करतंय. आज साईबाबांनी देखील कधी जातपात मानली नाही, धर्मभेद मानला नाही. आज आपल्याला मी सांगतो, यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे आज. कारण मोदीजींनी 10 वर्षात केलेलं काम 50-60 वर्षात काँग्रेसला जे जमलं नाही ते मोदीजींनी 10 वर्षात केलं. बघा किती बारीक लक्ष. उज्ज्वला योजना काय, माझी भगिनी माझी माता चुलीवर जावते जेवण करते, उज्ज्वला योजना, जनधन योजना केली, लखपती दिदी केली, बेटी बचाव बेटी पढाव केलं. या ठिकाणी आपल्या सरकारने लेक लाडकी लखपती 50% एसटी मध्ये सवलत. आज हे सगळं केलं. राज्यातला 2 वर्षाचा विकास बघा, केंद्राचा 10 वर्षाचं काम बघा. आणि यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. आपल्याला मी खात्रीने सांगतो, पहिला टप्पा, दुसरा टप्पा आणि काल झालेला 3रा टप्पा, या तिन्ही टप्प्यात महायुती प्रचंड आघाडीवर आहे. आणि आपल्या महायुतीचे उमेदवार त्या तिन्ही टप्प्यात खूप पुढे आहे. काही लोक खोट्या अफवा पसरवतात, खोट्या चर्चा करतायत की इकडची सीट मागे आहे, तिकडची सीट डोक्यात आहे. काही नाही, कामाला मत देतात लोक, विकासाला मत देतात. आपल्याकडे अजेंडा विकासाचा आहे, त्यांच्याकडे अजेंडा पण नाही, झेंडा पण नाही, नेता पण नाही, नियत पण नाही, निर्णय पण नाही. फक्त करप्शन, करप्शन फर्स्ट. पण आपल्याकडे मोदीजींकडे नेशन फर्स्ट, पहिला देश, पहिला देशाचा विकास. तुम्हाला 2014 पूर्वीच आठवत असेल, रोज रकाणीच्या रकाणे भरून यायचे. कोळसा घोटाळा, चारा घोटाळा, कुठला विमानाचा घोटाळा, काय काय घोटाळे. 2014 पूर्वी या देशात बॉम्बस्फोट होत होते, दंगली होत होत्या, भ्रष्टाचार घोटाळे होत होते. मला सांगा, 2014 नंतर एक तरी बॉम्बस्फोट या देशात करण्याची, मुंबईत करण्याची हिम्मत पाकिस्तानने केली? झालाय बॉम्बस्फोट? एक तरी घोटाळ्याचा, भ्रष्टाचाराचा आरोप प्रधानमंत्र्यांवर करण्याची हिम्मत दाखवली आहे? कारण आपला प्रधानमंत्री बेदाग आहे आणि डागी माणसं तिकडे आहे. काय तुम्ही आरोप करणार? खिचडी चोर, कफन चोर, काय काय चोऱ्या केल्यात. चारा घोटाळा, चारा खाला, शेणाचा पण घोटाळा केला, ते पण खाऊन टाकले. काय काय खाणार? काहीतरी सोडा. पण फक्त देश एके देश, आईचं दुःख विसरून देखील कर्तृत्वाला प्राधान्य देणारा हा प्रधानमंत्री, असा प्रधानमंत्री आपल्याला लाभलाय. 24 तास काम करणारा, फक्त देश सेवा, एके देश सेवा विचार करणारा. आणि दुसरीकडे भारत जोडो का भारत तोडो यात्रा कडून थकला, थोडा उन्हाळा लागला, गरम झालं की परदेशात थंड हवा खाण्याला जाणारा आणि विदेशात जाऊन आपल्या प्रधानमंत्र्यांची आणि देशाची बदनामी करणारा माणूस पाहिजे आपल्याला. त्याला मत देणार? स्वप्नात सुद्धा कोणी विचार करणार नाही. नरेंद्र मोदीजी या देशातच नाही, या जगभरामध्ये सगळ्यात नंबर 1 चे लोकप्रिय प्रधानमंत्री कोण? त्यांचं नाव नरेंद्र मोदी.
हीच पोटदुखी आहे ना, हीच पोटदुखी आहे. म्हणतात त्यांना 400 पार नाही, त्यांना म्हणतात तडीपार करणार. अरे तुम्ही तर, तुम्हाला तर त्या त्या राज्यातल्या जनतेने तडीपार केलंय. महाराष्ट्रातून कुणाला तडीपार केलं? किती आमदार आहेत त्यांच्याकडे, आणि किती, आणि या देशाला नेतृत्व करायची स्वप्न पाहत आहे. पवार साहेबांनी काहीतरी आज सांगितलंय ना, म्हणाले प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करा. वेळ आली म्हणजे आपण आताच हार मानली ना, हार. काँग्रेसमध्ये विलीन करा म्हणून काँग्रेस सोडली तेव्हा मगाशी मला सांगत होते भानुदासजी, तुम्ही म्हणालात ना, हे म्हणाले की तेव्हा पवार साहेबांना सांगितलं एक तर बाहेर पडू नका, बाहेर पडलं तर परत काँग्रेसला जोडू नका. आता काँग्रेसवर युती पण झाली, आता काँग्रेसमध्ये विलीन करा पण म्हणतात. आता उभाटा तर यापूर्वीच काँग्रेसीकरण झालेलं आहे त्यांचं 2019 साली. आणि म्हणून ही परिस्थिती जी आपली आली, ही परिस्थिती आपल्या कर्माने आली. खऱ्या अर्थाने या देशामध्ये आज किती लोक एकत्र आले पाहिलं आपण, पण एक 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 निघून गेले. त्यांना माहित आहे मोदीजींच्या विरोधात 2014 साली अशाच एकत्र आले. काय झालं? जनता मोदीजींच्या बरोबर आली, त्यांचा काँग्रेसचा सुपडा साफ केला. यानंतर 2019ला एवढ्या शिव्या दिल्या, एवढे आरोप केले की विरोधी पक्ष नेता बनवायला जेवढे खासदार लागतात तेवढे पण नाही आले. आता काय होणार सांगा बरं? 2024ला काय होणार? सुपडा साफ होईल ना? सुपडा साफ. जे देशद्रोही वक्तव्य करतात, इथं देशाची मीठ खातात, देशात राहतात आणि पाकिस्तानचं गुणगान गातात, या लोकांना तुम्ही मतदान करणार? क्या देशभक्त मोदीजींना. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन की आता त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. ते नवीन नवीन आरोप करतात, नवीन संभ्रम पसरवतात. माझ्या दलित समाजाला देखील माझी विनंती आहे. म्हणतात हे सरकार आलं मोदींचं की संविधान बदलणार. मला सांगा मोदीजी काय म्हणाले होते? बाबासाहेबांच्या संविधानामुळे एक सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा या देशाचा प्रधानमंत्री झाला. याला बाबासाहेबांचं संविधान कारणीभूत आहे. बाबासाहेबांचा पराभव कुणी केला निवडणुकीत? काँग्रेसने केला. बाबासाहेबांचा अपमान कुणी केला? बाबासाहेब म्हणायचे काँग्रेस जळकं घर आहे, या जळक्या घरापासून लांब राहा. बाबासाहेबांचं राहतं घर लंडन मधलं स्मारक कुणी केलं? मोदीजींनी केलं. दिल्लीतलं राहतं घर वास्तव्य कुणी केलं? मोदीजींनी केलं. मुंबईमध्ये हिंदू मिल मध्ये जगाला हेवा वाटावा असं भव्य दिव्य स्मारक कोण करतंय? आपलं सरकार, महायुतीचं सरकार. त्याच्या सगळ्या परवानग्या मोदीजींनी दिल्या. मग बाबासाहेबांचं संविधान तुम्हाला आता आठवलं? 50-60 वर्ष संविधान दिन त्यांना आठवलं नाही. पण आता मोदीजींनी संविधान दिन साजरा करायला सुरुवात केली 2015 पासून. मग कोण बाबासाहेबांचा सन्मान करतं आणि कोण अपमान करतं? म्हणून बाबासाहेबांच्या सर्व अनुयायांना, दलित बांधव भगिनींना या ठिकाणी एवढंच सांगतो कि जब तक सूरज चांद रहेगा बाबा साहेब का नाम भी रहेगा और बाबा साहेब का संविधान भी रहेगा. आज
इकडे मुस्लिम समाजातली लोकही आहेत. मी आपल्याला सांगू इच्छितो, आपल्याला देखील घाबरवण्याचा प्रयत्न करतात. हे आले तर हे करतील, ते आले तर ते करतील. आज आयुष्मान भारत योजना 5 लाखाची, पंतप्रधान योजना घरांची, 80 कोटी लोकांना मोफत राशन देण्याची योजना, आपण सरकारने महात्मा फुले ज्योतिबा फुले योजना 5 लाखाची, अनेक योजना आपण केल्या. शेतकऱ्यांना 6,000 रुपये मोदीजी देतात, 6,000 रुपये आपलं सरकार देतं. 1 रुपयात पीक विमा योजना आपण देतो. त्याच्यामध्ये का आपण फरक केलाय? फक्त मराठी लोकांना मिळेल, हिंदूंना मिळेल, या समाजाला मिळणार नाही, मुसलमानांना मिळणार नाही. हे सगळे लाभार्थी आहेत. मला सांगा, मुसलमानांची फक्त वोट बँक म्हणूनच वापर या काँग्रेसने केला. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज मुसलमानांना एक तरी मुसलमान उमेदवार काँग्रेसने दिलाय? सांगा, याचा विचार करा तुम्ही. आणि म्हणून आमचा उद्देश, आमचा अजेंडा एकच आहे, विकास. सबका साथ सबका विश्वास आपण म्हणतो. सबका विकास, सबका साथ सबका विश्वास या योजना सगळ्यांना लागू आहे. मग मोदीजींच्या बद्दल हे मनामध्ये विष पेरण्याचं काम जे लोक करतायत, काँग्रेस आणि इंडिया अलायन्स, यांना उत्तर देण्याची संधी तुमच्या हातात आलेली आहे. फक्त आम्हाला मतदानापुरतं गृहीत धरू नका. आमच्यासाठी काय केलं ते बोला, हा विचारण्याची संधी आपल्या हातात आहे. म्हणून बघा, आज आमच्या सरकारमध्ये देखील जेव्हा बाळासाहेबांनी सरकार तयार केलं शिवसेना भाजपाचं, त्या मंत्रिमंडळात देखील साबिर शेख, आमच्या मंत्रिमंडळात देखील अब्दुल सत्तार आहे. देशभक्त मुसलमान या देशात राहतात, या देशाचं गुणगान गातात, या देशाशी इमान राखतात. त्यांच्याशी काही वैर असण्याचं कारण, परंतु हे लोक आज देशात राहून पाकिस्तानची बोली बोलतात. हे कुणालाच पटणार नाही. कुठल्याही देशभक्त, हिंदू असेल, मुसलमान असेल, कुणालाही. आणि म्हणून जागृत होण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून मी एवढंच सांगतो, या निवडणुकीमध्ये तुम्ही सदाशिव लोखंडे यांना मत म्हणजे कुणाला मत? मोदीजींना मत. धनुष्यबाणाला मत म्हणजे मोदीजींना मत. आणि म्हणून खऱ्या अर्थाने मी आपल्याला एवढं सांगेन, काही लोक मराठा समाजाच्या देखील मध्ये संभ्रम पसरवतात, मराठा तरुणांची डोकी भडकवतात. मला त्यांनाही सल्ला आहे, मराठा समाजाला आरक्षण देण्याची संधी हातात किती वर्ष होत दिलं का? समाजाला वापरलं, फक्त नेते झाले, सरकार बनवली, परंतु मराठा समाजाला वंचित ठेवलं. पण देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले, त्यांच्या मंत्रिमंडळात मी होतो, मराठा समाजाला आरक्षण दिलं, हायकोर्टात टिकवलं. दुर्दैवाने सरकार गेलं, महाविकास आघाडीचं सरकार आलं, सुप्रीम कोर्टामध्ये ते रद्द झालं. पण हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर 5,000 मराठा तरुणांना ज्यांचं सिलेक्शन झालं होतं, पण त्यांना अपॉइंटमेंट मिळाली नव्हती, त्यांना 5,000 लोकांना नोकऱ्या देण्याचं काम तुमच्या एकनाथ शिंदेने केलं. आणि जाहीरपणे छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली, मराठा समाजाला आरक्षण देण्याची शपथ घेतली आणि विशेष अधिवेशन बोलवलं.
मागास वर्ग आयोगाचं पुनर्गठन केलं. 3 लाख लोक रोज कामाला लावले. सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं मराठा समाज सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड आहे, सिद्ध करा. तुम्हाला सांग, काही लोकांना वाटलं होतं एवढ्या लवकर कसं काय शक्य आहे, आचारसंहितेचं नाव घेऊन हे पुढे ढकलतील, मराठा समाजाला फसवतील. पण हा एकनाथ शिंदे दिलेला शब्द पाळणारा मुख्यमंत्री आहे. विशेष अधिवेशन घेतलं, 10% आरक्षण दिलं. कुणबी प्रमाणपत्र ज्यांना मिळत नव्हती ती सुरू केली. ज्यांनी द्यायला पाहिजे होतं त्यांनी दिलं नाही. दिल्यानंतर म्हणतात ते टिकणार नाही. मी म्हणालो टिकणार नाही याची कारण तुम्ही द्या आणि कसं टिकेल याची कारण मी देतो. हायकोर्टात गेले विरोधामध्ये, मराठा समाजाचं आरक्षण रद्द व्हावं म्हणून. कुठे फेडणारे पाप. पण हायकोर्टाने त्यांची याचिका फेटाळली. हायकोर्टाने आपलं मराठा आरक्षण चालू ठेवलेलं आहे, हा शब्द आहे. आणि ते आम्ही टिकवणार, ते टिकवून दाखवणार. कारण कायद्याच्या चौकटीत बसणारच आरक्षण आम्ही दिलेलं आहे. फक्त तुम्ही विचारपूर्वक काम करा. कोण घुसलेत, काय सांगतायत आणि काय भडकवतायत त्यांना विचारा. तुमच्या हातात जेव्हा होता तेव्हा का नाही दिलं तुम्ही? आणि आमच्या या महायुती सरकारने दिलंय तर त्याच्यामध्ये का आडवे येतात? आज आरक्षण मिळालंय, ते लागू केलंय, कोर्टात टिकलंय. कोर्टाला विनंती आम्ही केली आहे की आम्ही दिलेलं कायद्याच्या चौकटीत बसणार आरक्षण. मराठा महासंघाने देखील आपल्याला या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या आरक्षणाबद्दल पाठिंबा दिलेला आहे. त्यांनाही धन्यवाद देतो. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला एकच सांगतो, मराठा समाजाला आरक्षण देताना इतर कुठल्याही समाजाचं काढून नाही घेतलं. ओबीसी समाजाला देखील धक्का न लावता आपण दिलं. इतर कुठल्याही समाजावर अन्याय न करता हा दिलेला शब्द पाळणार आपलं सरकार आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो, आदिवासी समाजाला भडकवतायत, आदिवासी समाजाला घाबरवतायत, दलितांना घाबरवतायत. बघा, आदिवासी समाज त्याला न्याय देण्याचं काम कोणी केलं असेल तर मोदीजींनी केलं. कारण आपल्या देशाच्या राष्ट्रपती आदिवासी समाजाच्या आहे. आदिवासी समाजाला न्याय देण्याचं काम मोदीजींनी केलं. कधी तुम्ही विचार तरी केला होता? दलित समाजासाठी अनेक योजना, घरांच्या योजना. आणि म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे की हे विकासाच्या बाता सोडून या ठिकाणी हे जे काही नवीन नवीन आपल्यामध्ये घुसून दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतायत त्यांना आपण सडेतोड उत्तर दिलं पाहिजे. कारण आपण विकासाचा अजेंडा घेऊन चाललोय. यांच्याकडे काही नाही, फक्त आरोप आरोप आरोप. आपण त्यांना आरोपाला आरोपाने उत्तर देत नाही, आपण त्यांच्या आरोपाला कामाने उत्तर देतो. आणि म्हणून ते बेचैन झालेत, बिथरलेत. सरकार बदललंय हे अजून त्यांच्या पचनी पडत नाही. का शेतकऱ्याच्या मुलांना मुख्यमंत्री होऊ नये? काय गुन्हा आहे का कायदा आहे? हा फक्त सोन्याचा चमचा घेऊन आलेल्याने मुख्यमंत्री व्हायला पाहिजे? मी आपल्याला जाहीरपणे सांगतो, मी एक कार्यकर्ता म्हणून काम करतो, रात्रीचा दिवस करतोय. आज राज्यामध्ये फिरतोय. मी आहे, देवेंद्रजी आहेत, अजितदादा आहेत. मग अशी आपले पालकमंत्री म्हणाले राष्ट्रवादीचं एकही येणार नाही. तो आपला काय ते
तुतारीवाला येणार नाही, घड्याळवाले सगळे येतील निवडून. आणि म्हणून आम्ही तिघही मेहनत करतोय. मेहनत करणारे 24 तास काम करणारे लोक या राज्यात बसलेत. सर्वसामान्यांचं सरकार आहे, घरी बसणार नाही. फेसबुक लाईव्ह करून राज्य चालवता येतं का? आणि म्हणून हे फेस टू फेस काम करणारं सरकार आहे, शेतकऱ्यांमध्ये जाणारं सरकार आहे, शेताच्या बांधावर जाणारं सरकार आहे. आणि म्हणून मी आपल्याला हे सांगतो की उद्या तुमच्यातला एखादा कार्यकर्ता मोठा झाला कर्तृत्वाच्या जोरावर, कामाच्या जोरावर, आणि तो इथे येऊन मुख्यमंत्री म्हणून बोलू लागला तर सगळ्यात जास्त आनंद या एकनाथ शिंदेला होईल. अशी आमची भूमिका आहे, अशी आमची भूमिका आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो, येत्या 13 तारखेला या विरोधकांच्या 12 वाजवायची आहे. ही संधी आपल्या हातात आहे. ती संधी आपण पूर्ण करणार का? 12 वाजवणार का? आणि म्हणून माझी विनंती आहे, मोदीजी देखील विनंती करतात सगळ्यांना, सकाळी 7 वाजता आपलं मतदान उतरवा, आपलं स्वतःचं मतदान करा. मतदान टक्केवारी आपली वाढली पाहिजे. मतांची टक्केवारी वाढली की तुमचे सदाशिव लोखंडेची टक्केवारी वाढली. मतांची टक्केवारी वाढली की तिकडे सुजय विखेची टक्केवारी वाढली. टक्केवारी वाढली की हे तुमचे दोन्ही खासदार आजूबाजूचे उद्या 400 मध्ये दोघंही हात वर करायला पाहिजे ना. आणि म्हणून मी आपल्याला विनंती करतो, 13 तारखेला हे लोकशाहीतलं मतदानाचं पवित्र आपला हक्क जो आहे तो आपण सदाशिव लोखंडेंच्या नावासमोरच्या धनुष्यबाणाचं बटन दाबून, आपली निशाणी काय काय निशाणी आहे? आता पहिले कमळ आणि धनुष्यबाण सगळ्यांना परिचित होते, घड्याळ पण आला आपला. आणि म्हणून घड्याळची निवडणुका झाल्या आहे शिरूर आहे ना, त्यामुळे जिथं धनुष्यबाण आहे तिथं धनुष्यबाण, जिथं कमळ आहे तिथं कमळ, आणि घड्याळ आहे तिथे घड्याळ. हे आपण मनापासून काम केलं, त्या विरोधकांच्या 4 मुंड्या चित होतील. हे पुन्हा उभा राहायचं धाडस करणार नाही. असं काम आपल्याला करायचं आहे. आज किती लोक आपल्या बरोबर आहेत? आज शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, RPI आठवले साहेबांची, कवाडे गट, रासप, अजून कोण आहे, प्रहार, मराठा महासंघ, सगळे आहे. हा मनसे घेतलं नाव. हा जनता आहेच, जनता आहे. त्यामुळे या जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने या महाराष्ट्रामधून 45 पार आकडा गेल्याशिवाय राहणार नाही. आणि देशामध्ये अब की बार फिर एक बार मोदी सरकार, आणि फिर तीसरी बार अरे आहे ना आपला सदाशिवराव. 3 वेळा आमदार केलंय, आता 3 वेळा त्यांना खासदार करणार ना. चला, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.